हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 कंपनीचे भांडवल यामध्ये भाग भांडवलाचे विविध प्रकार, कर्मचारी भाग विकल्प योजना आणि भागाची वाटप प्रक्रिया इथपर्यंतचा भाग बघितला होता. भाग वाटप प्रक्रियेमध्ये येणारे अनियमित भाग व त्याचे वाटप, त्याचे परिणाम याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. अनियमित भाग वाटप व त्याचे परिणाम. सर्वप्रथम आपण अनियमित भाग वाटप याचा अर्थ समजावून घेऊया. ज्यावेळी कंपनी कायद्यातील तरतुदीचे पालन न करता भाग वाटप केले जाते तेव्हा त्याला अनियमित भाग वाटप असे म्हटले जाते. अनियमित भागवाटप कधी होऊ शकते? तर किमान भांडवलाची रक्कम मिळाली नसेल तर, म्हणजेच कंपनीने नोंदणी करत असताना किमान भाग भांडवलाची जी नोंदणी केलेली आहे तेवढी रक्कम ही जर मिळालेली नसेल, माहिती पत्रकामध्ये नमूद केलेली किमान भाग भांडवलाची रक्कम मिळालेली नसताना जर भाग वाटप होत असेल तर त्याला अनियमित भाग वाटप असे म्हटले जाईल. माहिती पत्रकाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला पाठवलेली नसेल तर, कंपनी कायद्यानुसार माहिती पत्रक तयार केल्यानंतर ते प्रसिद्ध करत असताना त्याची एक प्रत सर्व संचालकाच्या सहीसहित किंवा सर्व संचालकाच्या सह्या घेऊन नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक असते आणि त्यानंतरच भाग वाटप करता येते. मात्र जर माहिती पत्रकाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवले नसेल तर ते भाग वाटप अनियमित समजले जाते. माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन भाग वाटप झाल्यापासून 3 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवलेले नसेल तर, जर एखाद्या व्यवसायाने किंवा एखाद्या कंपनीने माहिती पत्रक प्रसिद्ध केलेले नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन भाग वाटप झाल्यापासून 3 दिवसात नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावे लागते. कंपनीच्या भांडवलाच्या किमान 5% रक्कम अर्जासोबत मिळालेली नसेल तर. लक्षात घ्या, ज्यावेळेस कंपनी आपले भाग विक्रीसाठी काढते त्यावेळेस त्या भागाच्या दर्शनी किमतीच्या किमान 5% रक्कम ही भाग अर्जासोबत मिळालेली असली पाहिजे. जर एखाद्या कंपनीला ही रक्कम मिळत नसेल तर त्यावेळेस ते भाग वाटप अनियमित समजले जाते. आणि शेवटचा मुद्दा, जर कंपनीचे भाग बाजारात नोंदवलेले नसतील तर किंवा भाग बाजाराने त्याची नोंदणी 10 आठवड्याच्या आत केली नसेल तर, कंपनीला भागाची विक्री करण्यापूर्वी ते भाग बाजारात नोंदविणे आवश्यक असते. मात्र जर अशा पद्धतीने नोंदणी झालेली नसेल तर अनियमित भाग वाटप समजले जाते. कंपनी कायदा 2013च्या कलम 49 व 50 मधील तरतुदी पूर्ण न करता भाग वाटप केले आहे असे समजले जाते तेव्हा त्याला अनियमित भाग वाटप असे म्हटले जाते. अनियमित भाग वाटपाचे काही परिणाम दिसून येतात ते पाहूया. भाग वाटपाचा करार निरर्थक ठरतो, म्हणजेच अनियमित स्वरूपाचे केलेले भाग वाटप हे व्हॅलिड नसते, कायदेशीररित्या नसते, त्यामुळे ते निरर्थक ठरवले जाते. अनियमित भाग वाटप झालेल्या कर्मचाऱ्यांचे काही नुकसान झाले असल्यास तो याला जबाबदार असणाऱ्या संचालकाकडून नुकसान भरपाई मागू शकतो. जर अनियमित भाग वाटप झालेल्या कर्मचाऱ्यांचे काही नुकसान झालेले असेल तर संचालक की ज्यांनी त्यांना अनियमित भाग वाटप केले आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मागता येते. नुकसान भरपाईस जबाबदार असलेल्या संचालकांची जबाबदारी भाग वाटप झाल्यापासून 2 वर्षापर्यंत राहील. भाग वाटप करारातून किमान निर्माण झालेल्या जबाबदारी कंपनीच्या समापनाच्या वेळीही कायम राहते.
लक्षात घ्या, ज्यावेळेस भाग वाटप केले जाते तेथून पुढील 2 वर्षापर्यंतच संचालकाची जबाबदारी असते. या कालावधीमध्ये जर भाग वाटप करण्यात आलेल्या व्यक्तीने, ज्याला भाग मिळालेले आहेत त्या व्यक्तीने कोणताही अर्ज किंवा कोणतीही तक्रार नोंदवलेली नसल्यास त्या ठिकाणी संचालकाची जबाबदारी संपुष्टात येते. मात्र भाग वाटप करारातून निर्माण झालेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र कंपनीच्या समापनावेळी म्हणजे कंपनी बंद करण्याच्या वेळेपर्यंत चालू राहते. भाग वाटपाची कार्यपद्धती. ज्यावेळी कंपनीच्या भागाची मागणी विक्रीस काढलेल्या भागाच्या संख्येपेक्षा कमी परंतु किमान भांडवलाची रक्कम जमा होईल तेवढी निश्चित असते, त्यावेळी संचालक मंडळाने सभापती चिटणीसाच्या मदतीने भाग वाटप पत्र तयार करतील. हे पत्रक संचालकाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले जाते. संचालक मंडळाने ठराव संमत केल्यावर चिटणीसाला भाग वाटप पत्रे अर्जदारांना पाठवण्याचा अधिकार देण्यात येईल. परंतु ज्यावेळेस विक्रीस काढलेल्या भागाच्या संख्येपेक्षा भागासाठी भरपूर मागणी आलेली असेल अशा वेळी कंपनीला काही कार्यपद्धती राबवावी लागते. यामध्ये भाग वाटप उपसमितीची नियुक्ती. संचालक मंडळ आपल्या सभेत ठराव मंजूर करून एका भाग वाटप उपसमितीची नियुक्ती या कामासाठी करतो. संचालक नेमतो. त्याच्यासाठी मदतनीस म्हणून चिटणीसाची नेमणूक केली जाते. कंपनीकडे आलेल्या अर्जाचा विचार करून भाग वाटपाचे धोरण ठरवणे, त्याचा तपशील तयार करणे या सर्वांचं काम या समितीमार्फत करावे लागते. भाग वाटप समितीचा अहवाल. आपले कार्य पार पाडण्यासाठी भाग वाटप उपसमितीला वेळोवेळी आपल्या सभा घ्याव्या लागतात. या सभांमध्ये चिटणीस सर्व अर्ज सभेपुढे ठेवतो व उपसमितीचे सभासद सर्व अर्जांचा पक्षपात न करता विचार करतात. त्यामुळे भाग वाटप धोरणांचा आणि मूलभूत तत्त्वांचा विचार करून भाग वाटपाचा आधार निश्चित करतात. भाग वाटप पत्रिका तयार केली जाते आणि या सर्वाचा एक सविस्तर अहवाल तयार करून तो संचालक मंडळाच्या अध्यक्षाकडे पाठविला जातो. भाग वाटपासाठी संचालकांची सभा. भाग वाटप पत्रक व उपसमितीने पाठवलेला अहवाल यावर विचारविनिमय करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवली जाते. या सभेमध्ये अहवालावर सविस्तर चर्चा केली जाईल. भाग वाटप पत्रकाला व अहवालाला मान्यता दिल्यावर चेअरमन प्रत्येक भाग वाटप पत्रकावर सही करतो. भाग वाटप पत्रे व दिलगिरी पत्रे पाठवणे. संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम चिटणीसावर येते. ज्यांना भाग वाटप करावयाचे आहे त्यांना भाग वाटप पत्रे पाठवण्यात येतात. या पत्रात भाग अर्ज क्रमांक, मागणी केलेल्या भागांची संख्या, वाटप झालेल्या भागांची संख्या, अंतिम तारीख, भाग वाटप रक्कम इत्यादी सर्वाची माहिती असते. ज्या व्यक्तींना भाग वाटप होऊ शकले नाही त्यांना दिलगिरी पत्र पाठवण्याची जबाबदारी देखील कंपनीच्या चिटणीसाची असते. या दिलगिरी पत्रासोबत त्यांनी अर्जासोबत भरलेल्या रकमेचा धनादेश हा त्यांना परत पाठविला जातो. हा धनादेश रेखांकित स्वरूपाचा असावा. भाग वाटपाचा त्याग करणे. ज्यांना भागाचे वाटप करण्यात आले आहे त्यांना ते नको असतील तर ते भाग वाटप झालेल्या भागापैकी काही भाग किंवा सर्व भागाचा त्याग करून दुसऱ्यांना देऊ शकतात. कंपनी नियमावलीत याबाबत तरतूद असावी. भाग वाटप त्यागपत्र किंवा भाग वाटप विनंती पत्र या दोन्हीही पत्राचा पाठवण्याचा कार्याचा भाग हा चिटणीसामार्फत पूर्ण केला जातो. मूळ भाग वाटप झालेले आहे ती व्यक्ती भाग वाटप त्यागपत्र भरून त्यावर आपली सही करून ज्या व्यक्तीसाठी त्याग केला आहे त्या व्यक्तीकडे हे पत्र व दुसरे कोरे पत्र पाठवून देते. ती दुसरी व्यक्ती
भाग वाटप विनंती अर्ज भरून त्यावर आपली सही करून दोन्ही पत्रे कंपनीकडे पाठवून देते. कंपनी ही पत्रे आल्यावर योग्य तो बदल करून नव्याने भाग प्रमाणपत्रे तयार करून त्या नवीन भाग वाटप झालेल्या व्यक्तीला पाठवून देते. भाग वाटप पत्रांचे विभाजन. एखाद्या व्यक्तीला मोठ्या संख्येने भाग वाटप झाले असेल तर ती व्यक्ती मूळ भाग वाटप पत्राचे लहान लहान भागाच्या मध्ये रूपांतर करण्यासाठी कंपनीला विनंती करू शकते. भाग वाटप पत्रानुसार काही भाग इतरांना विकायचे असतील तर अशा परिस्थितीमध्ये भाग वाटप पत्राचे छोटे विभाजन हे उपयोगी ठरू शकते. विभाजनाचे विनंतीपत्र आल्यावर चिटणीस भाग अर्ज व वाटप तक्त्यात आवश्यक ते बदल करतो व त्यानंतर विभाजित भाग वाटप पत्रे तयार करून ती मूळ ज्यांना भाग वाटप केले आहे अशा व्यक्तीकडे पाठवून देतो. सभासद नोंदणी पुस्तकात नोंदणी करणे. वरीलप्रमाणे सर्व कार्यवाही झाल्यावर चिटणीस भाग अर्ज व वाटप तपशीलपत्रकाच्या आधारे नोंदणी पुस्तक तयार करतो. ज्यांना भाग वाटप झाले आहे ते कंपनीचे सभासद बनतात व त्यांची नावे, पत्ते, व्यवसाय, त्यांना दिलेले भाग, त्यावर भरलेली रक्कम, सभासद झाल्याची तारीख इत्यादी माहिती नोंदणी पुस्तकामध्ये नोंदवलेली असते. भाग प्रमाणपत्रे तयार करणे व पाठवणे. सभासद नोंदणी पुस्तकाचे काम पूर्ण झाल्यावर चिटणीस प्रत्येक सभासदांना देण्यासाठी भाग प्रमाणपत्रे तयार करतो. त्यावर 2 संचालकाच्या सह्या घेऊन त्यावर कंपनीची नाममुद्रा उमटवावी लागते. भाग वाटप रक्कम भरल्याची पावती व भाग वाटप पत्र कंपनीकडे सादर करून चिटणीस त्यांना भाग प्रमाणपत्रे देतो. भाग वाटप झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्रे भागधारकांना दिली गेली पाहिजे. आणि शेवटचा टप्पा येतो भाग वाटप तपशीलपत्रक तयार करणे. सर्वात शेवटी कंपनी चिटणीसाला भाग वाटप तपशीलपत्र तयार करून ते कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे 1 महिन्याच्या आत पाठवावे लागते. या तपशीलपत्रकात वाटप केलेल्या भागांची संख्या व त्यांची दर्शनी किंमत, भाग वाटप करण्यात आलेल्यांची नावे, पत्ते, व्यवसाय, प्रत्येक भागावर मिळालेली रक्कम, रोखीशिवाय इतर मोबदला घेऊन विकलेल्या भागांचा तपशील, सूट देऊन भागाची विक्री या सर्व बाबींचा तपशील चिटणीस कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवतो. म्हणजेच भाग वाटपाची कार्यवाही इथे संपली जाते. थँक यू.